तुमचा ऊस बारीक राहतोय का किंवा ऊसाची जाडी वाढत नाहीये का? तर या व्हिडिओमध्ये आपण असे घरगुती 5 महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या बरेच शेतकऱ्यांना या ऊसाची जाडी देखील वाढताना बघितली, ऊसाची हाईट देखील चांगल्या प्रकारे बघितली आहे। पण शेवटी मी एक अशी मोठी चूक सांगणार आहे, जे की आपले 90% शेतकरी हे आपल्या पिकामध्ये करत असतात। अनेकदा काय होत असतं, आपण वेगवेगळे खतांचा डोस आपल्या पिकाला देत असतो, वेगवेगळ्या फवारण्या देखील करत असतो, वेगवेगळ्या खतांची फवारणी देखील करत असतो, पण मात्र आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट बघायला मिळत नसतो। आता याचं कारण फक्त खतांची कमतरता नसू शकते आणि जमिनीतले सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असू शकते किंवा चुकीचं नियोजन पद्धत ही देखील असू शकते। तर शेतकरी मित्रांनो, दरवर्षी रासायनिक खतांचे दर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला बघायला मिळत आहे। त्याचसोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं मिळेल यावरती आपलं लक्ष नक्कीच पाहिजे। तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण घरगुती 5 महत्त्वाचे उपाय सांगणार आहे, ज्यापैकी 5वा महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी उपाय जो की म्हणजे 5वा उपाय आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर पहिला आणि महत्त्वाचा घरगुती उपाय म्हटलं तर आपल्याला सर्व शेतकऱ्यांच्या घरी आपल्याला हे बघायला मिळत असतं, जे की म्हणजे ताक। शेतकरी मित्रांनो, ताकासोबत गुळाचा द्रवण बनवून आपण एका सावलीमध्ये 24 घंटे ठेवून जर कधी आपण आळवणी केली किंवा डायरेक्ट ड्रीपद्वारे जरी सोडलं तरी आपल्याला याच्यामुळे फायदे काय होतात, आपल्या पिकामध्ये पिकाची मुळी देखील चांगल्या प्रकारे डेव्हलप होण्यासाठी मदत होत असते। सोबतच अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमता देखील आपल्या पिकाची वाढत असते। त्यासोबतच जमिनीचे आरोग्य देखील सुधारत असते आणि ऊसाची जाडी होण्यासाठी उत्तम असा फायदा हा आपल्याला होत असतो। तर पुढचा जे उपाय आहे तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, जे की आपल्याला आपल्या घरी गोठ्यातल्या असलेल्या जनावरांचं शेणाचं स्लरी तयार करून आपल्याला पाण्यात मिक्स करून जर कधी आपल्या पिकाला जर कधी आपण सोडले तर जमिनीतले सूक्ष्म जीव वाढतात। सोबतच ऊसाची हाईट देखील चांगल्या प्रकारे बघायला मिळू शकते, जाडी देखील बघायला मिळू शकते। तर तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा जे की म्हणजे आपल्याला लाकडाची राख। शेतकरी जर लाकडाच्या राखीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पोटॅश बघायला मिळत असतं, यामुळे आपल्या पिकाची ही जे काही ऊस पिकामध्ये आपल्याला हाईट देखील चांगल्या प्रकारे बघायला मिळू शकते आणि ऊसाची जाडी देखील चांगल्या प्रकारे बघायला मिळू शकते। जर कधी जीवामृताचा नियमित जर कधी आपण वापर केलास तर पिकाची मुळी जोमदार वाढ होते। त्यासोबतच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर वापर केला तर आपल्या पिकामध्ये जोमदार फुटवा देखील आपल्याला बघायला मिळत असतो। सोबतच अन्नद्रव्यांची पुरवठा हे आपल्या पिकाला जास्त प्रमाणात मिळत असतो आणि ऊस पिकाची वाढ वेगानं होण्यासाठी देखील आपल्याला जबरदस्त फायदा हा देत असतो। तर 5वा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय जे की म्हणजे मक्का आणि कडधान्य याचं भिजवलेलं पाणी। या पाण्यामध्ये आपल्याला नॅचरल ॲमोनिया ॲसिड तयार होत असतं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा देखील फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो। याचा वापर आपण डायरेक्ट ड्रिपद्वारे करू शकतात किंवा डायरेक्ट आळवणी करता आली तर आळवणी देखील करू शकतात। यामुळे आपल्या पिकामध्ये जोमदार वाढ देखील होणार आहे, जाडी देखील चांगल्या प्रकारे आपल्या पिकाची आपल्याला बघायला मिळू शकते। या उपायांचा जर कधी तुम्ही वापर करणार असाल तर ही चूक लक्षात ठेवा, कारण की ही चूक जर तुम्ही केली तर एकही उपाय तुमचा काम करणार नाही। चूक म्हणजे पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन। जास्त पाण्यामुळे पिकाची हाईट देखील खुंटून जाऊ शकते। बाकी शेतकरी मित्रांनो, या अगोदर तुम्ही हा उपाय केला आहे का किंवा करणार असाल, यापैकी कोणता उपाय तुम्ही करणार आहेत हे देखील कमेंटमध्ये मात्र नक्कीच कळवा। आणि त्यासोबतच ॲग्रो फार्मा या यूट्यूब चॅनलवरती जर कधी तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून शेती संबंधित अशीच कामाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत नक्कीच घेऊन येऊ शकतो। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।